नमस्कार दोस्तांनो. बघा काल दगड इचून इतके दगड इचले की रान नुसतं बसबशीत केलं. रोटारलं एकदा म्हणजे आधी पहिल्यांदा कुरटलं, नंतर चांगलं रोटारलं. म्हणजे इतकं जलद केलं खात पण कालच इसकटला. आणि दगड येचल्यामुळे ही बोट आहे ती का, ही बोट ही हात सगळं मुंगी आल्यासारखं दुखायला लागले. तर मला माहीतच आहे की आपल्याला कामाची लई जास्त सवय नाही, जनावर राखायची आपल्याला सवय आहे, पण ही दगड याचायची सवय नव्हती. पण काय करायचं आहे, आपल्या शेतीतली दगडं आपणच येचली पाहिजे, कारण का शेती चकाकली पाहिजे. मग आता बाकीचे हे करण्यापेक्षा तेवढंच रोजगाराचं पैसे वाचतील ना. आर माझं दगड लगा इचून इचून नुसतं हात जाम झाले. आता कुठं जायचं आहे, आला का माझा चार्जर नाही का, चार्जर आणला का, काय चार्जर पैसे दिला का, आता पैसे दे. कशाच पैसे बायकून तुझ्या एक दिवस काम केलं पैसे दे, चार्जर घेऊन या. काय मग हाटलं तू 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 स्वच्छन चालायला गेले ती काय हाजरीत गेले का? तुझे दिले का पैसे का? बॅग पैसे दिले तर पैसे चार्जर आण, पैसे राहू दे, ती पैसे राहू दे, चार्जर घेऊन या. येतो की येतो की मला चार्जर घ्यायला लागेल, चार्जर घ्यायला लागेल. तुझ्या पैसे अरे म्हणजे पूजेचे पैसे आहेत की आरतीला जेवायला दिलंय, माका ते ठरले. आर देवायला दिले तू लगा खाण्याचे मग पैसे माफ करतोय का? चल मी तुला पदर जाणतो, हाकला चालतो बघ मी पैसे किती होते. चल तुला मी चालतो फकड्या हाटेला टाकून. पण लगा जेवणाचे पैसे कधी घ्यायचे असते. पैसा सगळा तू हाणतोय लगा, सगळी मसरूम तुला दिली लगा. आज दुधाचा पैसा पण त्याला खर्च किती आहे? तू महिन्याला 40-50 हजार नुसतं दुधाला हाणतोय लगा. तुझं मसालेच किती आहे? तू माझी बाप काढू नको. काय लगा किती पैसा देतो तुझा बंडल मला सगळं इथंच ठेवून जायला, सगळं इथंच ठेवून जायला. काय नाही चल की तुझ्या चल. चार्जर घेतो तू. मी अंधारच करायला चल. आलो चल. 500-700 रुपये मी विचार करणार माणूस आणि मी असा जोडीदार गाठ पडला तर त्याला हात लावून काही मटात 500 आम घालतो. त्याला काय चल पण माप काढशील अजून काय सांगायचं दोस्तानो. अजून ते भुईमुगाचं बी आणायचे तर त्याला मला पैसे कमी पडतील. अजून पूजे मला पैसे दे. आता मी जातो ह्या गाडीवर हे भुईमुगाचं बी घेऊन येतो. मग बायकोला पैसे माग पैसे दे गे पूजे. कसं लागा पूजे त्याच्या हातात स्वतः पैसे दे गे. आता बापू काय तू पैसे किती मग भुईमुग पेरायला नाही, दुसरा पगार बंडला नाही मी आण पैसा. पूजे पैसे काढ गे, काढ बंडल. 25 किलो बियाणं लागते, 25 किलो. त्याच्या वाटणी 12.5 किलो, माझ्या वाटणी 12.5 किलो भुईमुगाचं बी आणायचं आहे. बघू काढ ग पैसा. भुईमुग पेरायचं रगील झाड, नाक करायचं नाही. भुईमुग पेरायचंय. बाहान भुईमुग बळकावला होता, पण मी आता दगड इचली सगळं दुरुस्त केलं. काय तुझ्यासारखा नाही लागा मी स्वार्थी. पैसा किती पैसा? तेवढं पैसे पुरत नाही तर 20,000 रुपये लागते. 20,000 काहीतरी करायचं 400 रुपये फक्त 400. हो का ही मालकीन कारभार केली आहे. कसं असतं माहितीये का, माझ्या घरात 1200 लागते मी. अगं बीज पैसे किती असते ना. कसं बी आहे ना, बी कसं क्विंटल आहे ना, बी कसं क्विंटल आहे?
अगं तर पुन्हा पैसे कमी पडले म्हणजे अजून लागते रे की हाय की भाव संग 1200 रुपये मागते वे 4000 रुपयाला बिया मागते बघ ती अजून पैसे लागते एवढ्या पैशात मागतोय का हे 1200 रुपये यात 4000 रुपये लागतील बियाला थोडं मिळेल शिल्लक असं पण कमी पडवणे दोस्तानो आज जावं लागते बघा कुठेतरी काय ना काय डोक्याला टेन्शन आहे ही सारखीच म्हणते मला भुईमुग खायचा आहे मला भुईमुग खायचा आहे अहो त्याला लय कष्ट घ्यावं लागते तर पेरावं लागते मशागत करावं लागते तेव्हा पैसा येतं पैसा का फुकट आहे रे आलं की 1200 रुपये बायकून टेकवले तर अजून पैसे दे म्हणलं किती आहे ते पैसे गाई मोजून दे की 3000 आहे मप्पा ही दोन हा. ही दोन 3000 बघ ना फसवची. 200 रुपये झाले तुमच्याकडे ए माझं 4000 झालं रे आता तुझा बंडल किती आहे बघू आता त्यांच्याकडे रुपये हाया ए भिकारी झाला ती बघा असं ते पैसे झाले ए उचलून दे का हे पैसा आणि मग सांगा खातील तवा तर दोस्तानं तुम्हाला असं आगाय बे आपण पॅन्ट खाली कर की दुमाजली पॅन्ट शांत काढून वैताग आलाय मला काही पैसा का सुका जाय रे अरे पैसे तर खिशात घालू दे बंडल घेतलाय 4200 चा किती लागते बघ अरे तू मटणावर पैसा घालवला पण मी अजून मटण खाल्लं नाही पण पैसा जपून ठेवतो नाच करायचंय काय मला बंडलची आशा दाखवू नको ह्याच्यापेक्षा मोठं बंडल मी मापलं दादा बिया नाही चालले बघा आणि ही गडी म्हणते माझी पार्सल घेऊन चल असं मागे धरून जावं लागतंय काय करायचंय हे लोकांच्या हमाल्या करायचं चाललंय अरे तुला काय माहित नाही तुला काय माहित नाही तुला काय माहित आहे रे चार्जर घेतला पाहिजे हा अरे तुला हॉटेलात मटण चारतो सर अरे मी तुझ्या पैशाने खाईन आणि मी असं अरे अपेक्षा 4000 रुपये बोल नकोस तू 4000 रुपये ओळखी होतंय तुझ्याकडून मी कधी अपेक्षाच करत नाही अरे शिल्लक राहते पैसा काळजी करू नको बंडल देऊ का आताच पैसे तुला अरे माझा हा 5 लाख टाक पहिले ए 5 लाख ती सोडून दे माझी नाव करून दे तुला 1 एकर 4 लाख रुपये करायचं आणि 50,000 ही अरे मग तुला अर्धा एकर नाव करून देतो की काय करायचं तुझ्या पैशाला काय करायचं गावाला पुन्हा सांगत बच्चे ए. अर्धा एकर बाटली बनवून म्हणून तुला अर्धा एकर देतो की काय बियालाय अर्धा एकर तुला जास्त देतो हा? माझ्या नादाला लागत जाऊ नको तुला मी कच्चा वाटलं नाही अजून किस्सा भरलाय अजून किस्सा काढला नाही हा. लय लिवाळा नाही बरं अरे बंडल आणलाय आता जर 10 दिवसाला बंडल आहे तुझं बंडल 70 तुला दवाखान्यात मी येतोय तुला कापड मी आणतोय आणि मी पैसे देतो तेव्हा. तुला खायला मी देतोय पैसे मी भरतोय हा? पैसे रुपयानं रुपये देतोय मांडून घेतो की रुपयानं रुपया लगा. हा खोटं बोलायचं होतं बंद कर उतर काढून मग